आपण वर्षानुवर्षे एकाच दुःखद घटनेचा विचार का करतो? गौतम बुद्धांच्या शिष्यांची ही गोष्ट तुम्हाला भूतकाळ सोडून द्यायला शिकवेल. गौतम बुद्धांचे 2 शिष्य, एक वृद्ध आणि एक तरुण, प्रवासाला निघाले होते. वाटेत एक मोठी नदी लागली. तिथे एक सुंदर स्त्री उभी होती. तिला नदी ओलांडायची होती, पण पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती घाबरली होती. बुद्धांच्या शिकवणीनुसार भिक्खूंनी स्त्रियांना स्पर्श करायचा नव्हता. पण त्या वृद्ध शिष्याने काहीही न विचार करता त्या स्त्रीला खांद्यावर घेतले, नदी पार केली आणि पलीकडे सोडून दिले. ती स्त्री आभार मानून निघून गेली. दोन्ही शिष्य पुढे चालू लागले. पण तो तरुण शिष्य मनातून खूप अस्वस्थ होता. शेवटी 2 तासानंतर त्याने विचारले, गुरुजी, आपण तर स्त्रियांना स्पर्श करायचा नव्हता, मग तुम्ही तिला खांद्यावर कसं घेतलं? वृद्ध शिष्य शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, मी तर तिला 2 तासापूर्वीच नदीकाठी उतरवलं, पण तू मात्र तिला अजूनही तुझ्या डोक्यात घेऊन फिरतोस. आपल्या आयुष्यातही असंच होतं. घटना घडून गेलेली असते, पण आपण तिचे ओझे मनात घेऊन जगत असतो. जर पुढे जायचे असेल तर जुन्या गोष्टी तिथे सोडायला शिका. नमो बुद्धा.